नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण ठाण्यातील कोपरी विभागामध्ये आलो। ठाण्यातील कोपरी विभाग आल्यानंतर आपण पाठीमागे आपण पाहिलं जातं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब कशा प्रकारे संपूर्ण आपल्या प्रभागामध्ये आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत आपला दिवाळीचा जो सण आहे आणि प्रत्येकांची ही दिवाळी आहे। कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं पालकमंत्र्यांनी दिलेलं जे योगदान आहे ते लाख मोलाचं योगदान आहे। कोरोनाच्या काळामध्ये हे पालकमंत्री कधीच स्वस्त बसले नाहीत। कोरोनाचं ही संकट त्यांच्यावर कोसळलं, पण मात्र गोरगरिबांची जी सेवा आहे आणि गोरगरिबांची सेवा करण्याची त्यांची जी तळमळ होती आपण पाहिली होती। कोरोनाच्या काळात या हॉस्पिटलमध्ये ह्या व्यक्तीनं अचाट काम केलं, गोरगरिबांचे प्रश्न सोडवले आणि आज कोविड-19चा काळ अजूनही ओसरला नाही, अजूनही कोरोनाचं भय संपलं नाही। पण लोकांच्या घरी हा दिवाळी उत्सव खरंच अतिशय गोड झाला पाहिजे। खरं प्रत्येक पालकमंत्री आणि प्रत्येक ह्या महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांनी हेच ध्येय देणं स्वीकारलं पाहिजे, अंगीकृत केलं पाहिजे। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब केलेले गौरव कार्य आहे, खरंच त्यांचा गौरव करायला हरकत नाही। महाराष्ट्रातून आणि संपूर्ण जगभरातून अनेक कोरोनाचे जे ग्रस्त होते, अनेक पीडित लोक होते, परंतु आज ठाणे जिल्ह्यात जे मिळालेले योगदान आहे, ठाणे जिल्ह्याला गवसलेले एक अनमोल रत्नच म्हणावं लागेल असं सांगायला हरकत नाही। माझ्यावर काही लोक जोडलेले आहेत। खरं म्हणा गेलं तर ह्या लोकांनी ह्या कोरोनाच्या काळामध्ये घरोघरी जाऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। लोकांच्या घरापर्यंत कसं सीधा पोहोचवता येईल, त्यांना लोकांना कसं काही संपूर्ण गोष्टीच्या सुविधा पुरवता येतील, ह्या सगळ्या गोष्टीचा जो पाठपुरावा केला। आणि खरं आज आपण पाहतोय माझ्या पाठीमागं आपण बघितलं जातं कशाप्रकारे लगबग आहे। अनेक जे दिवाळीचं जे सामान आहे त्याचं एक किट बनवण्यात आलेलं आहे। लोकांना हा जो घरापर्यंत त्यांच्या पोचलं पाहिजे। माझ्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून गेलेली मंडळी जोडलेली, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। माझ्यासमोर राजे जोडलेले आहेत, आपण त्यांना विचारू शकतो खरंच ह्या आज काळामध्ये जिल्ह्याला जे योगदान आहे ते कशा प्रकारे दिले आपण त्यांच्याशी सांगू शकतो। राजेसाहेब काय सांगू शकाल, आज साहेबांनी एवढा मोठा उपक्रम कोरोनाच्या काळापासून राबवत आहेत, आजपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर काम करता, काय सांगू शकाल? खरोखर तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे आपण खरोखर ठाणेकर नशिबवान आहोत की आम्हाला शिंदे साहेबांसारखा पालकमंत्री मिळाला। पालकमंत्रीपद काय असतं ना त्याची खरी किंमत त्यांनी बाकीच्या जगाला दाखवून दिलेलं आहे की पालकमंत्री म्हणजे नक्की त्या शब्दाचा अर्थ काय आहे तो। कारण लॉकडाऊन जवळजवळ मार्च महिन्यापासून आम्ही सतत साहेब आम्हाला काहीतरी देत आहेत, आम्ही त्यांच्या सहकार्याने काम करतो या विभागामध्ये। कोपरीत नाही, त्यांच्या सगळ्या मतदारसंघात नाही, जिकडे जिकडे शक्य असेल तिकडे साहेबांनी हे सामान पाठवलेलं आहे। आणि मला वाटतं ही दिवाळीची भेट म्हणून साहेबांनी तिसरूंदा आम्हाला ही भेटवस्तू देत आहेत आमच्या नागरिकांना, ठाणेकर नागरिकांना। जवळजवळ याच्या आधी 2 वेळा म्हणजे एक तर मे महिन्यामध्ये आम्ही पहिल्यांदा सामानाचं वाटप केलं, त्यावेळेस 9 किलोचं एक पिशवी होती आणि संपूर्ण घराघरामध्ये म्हणजे आम्हाला साहेबांचा सरळ असं मार्गदर्शनच होतं की प्रत्येक घर जिथे घरदार आहे तिकडे ती पिशवी पोचली पाहिजे म्हणून। मग ती वस्ती असून दे, आमचा स्लम एरिया असून दे, चाळी असून दे किंवा मोठे कॉम्प्लेक्स असून दे, अशा प्रकारे आम्ही सामान वाटलं। आणि जवळजवळ कोपरीमध्येच म्हणजे माझ्या विभागामध्ये, मी विभाग प्रमुख आहे गिरीश राजे, माझ्या विभागामध्ये आम्ही जवळजवळ 24,000 सामान वाटतो। आनंदनगर गांधीनगरपासून कोयड्यापर्यंत हा संपूर्ण कोपरी परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये आम्ही जवळजवळ 23,000 ते 24,000 सामान अशा प्रकारे वाटतो आहे। त्यानंतर वागळे आहे, जवळजवळ आत्तापर्यंत 2दा जे सामान वाटप झालं, एकदा झालं त्यावेळेस तांदूळ, डाळ, तेल वगैरे सगळं होतं आणि नंतर मग मूग, मटकी, मसूर, साखर आणि तेल आणि आता परत रवा, मैदा, साखर, तूप हे आज दिवाळीचं सामान साहेब वाटत आहेत। आणि आम्ही खरोखर ठाणेकर नशिबवान आहोत की आम्हाला शिंदे साहेबांसारखा पालकमंत्री मिळाला। शिंदे साहेबांना आम्ही दिवाळीच्या शुभेच्छांबरोबरच त्यांना आयुष्य व्यवस्थित निरोगी आयुष्य मिळावं आत्ता, कारण त्या आजारातनं बरे होऊन परत कामाला लागलेले आहेत। साहेबांनी अशाच प्रकारे जनसेवा करण्यासाठी म्हणून आई भवानींनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं तिच्या चरणी विनंती करतो आणि परत एकदा कामाला लागतो। शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सतत चालूच राहणार आहे मला वाटतं। आपण पाहिलं पालकमंत्री, पालक ह्या शब्दाचा अर्थ आहे वडील। खरंच आपल्या वडील ह्या नात्यानं संपूर्ण ठाणे जिल्ह्याला खरंच जे भरभरून प्रेम दिलं, कोरोनाच्या काळामध्ये दिलेलं योगदान दिलं। कोरोनाच्या काळामध्ये स्वतःला आजारी असताना देखील ही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये शांत बसली नाही आहे। समाजाचं जे खरंच आपण ऋणी आहोत, समाजाचे आपण देणे आहोत। खरंच प्रत्येक जिल्ह्यातील
पालकमंत्र्यांनी जर खरंच शिंदेसाहेबासारखं काम केलं तर खरंच ते पालकत्व म्हणून मानावं लागेल. खरंच ठाणे शहरांना आणि ठाणे जिल्ह्याला मिळालेलं एक अनमोल रत्न शिंदेसाहेबांच्या रूपाने मिळालं. खरंच नवकेसरी या वृत्तपत्रानं आज इथल्या सदृश्य परिस्थितीची माहिती घेतली. खरंच पुढील अगदी शिंदेसाहेबांच्या खरं पुढील वाटचालीसाठी आणि शिंदेसाहेबांचं जे आयुष्य आहे त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना मी दीपावलीच्या शुभेच्छा देतो. कॅमेरामॅन मिताली भाटकरसह मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.